नमस्कार मित्रांनो, मी विलास. आज आलो होतो खरं तर रत्नागिरी या भागामध्ये. मिरिया या बंदरवरती बसरा स्टार. गेल्या अनेक दिवसांपासून मिरिया या बंदरावरती तुम्हाला एक बोट पाहायला भेटते समुद्राच्या किनारपट्टीवरती. अनेक यूट्यूबर येतात, अनेक रील स्टार येतात आणि ही समोर असणारी बोट तुम्ही पाहत असता. कित्येक दिवसांपासून माझी या ठिकाणी इच्छा होती. ही बोटीसंदर्भातची स्थानिक लोकांशी मी माहिती घेतली तर साधारण ही बोट 5 वर्षापूर्वी वादळामध्ये भरकटत या मिरिया बीचवरती किंवा मिरिया बंदरवरती येऊन आदळलेली आहे. ही बोट आहे दुबईची. आता आणखी एक माहिती समजली, काही दिवसामध्ये ही बोट आपल्याला समोर जी पाहायला भेटते ना, ही पाहायला भेटणार नाही आहे. म्हणजे काय मी त्याचे क्ल्यू देत नाही आहे, काही ऑफिशियली काही गोष्टी ज्या लिगली झालेल्या आहेत. कारण नजन चुकीनं माझ्याकडून एखादा शब्द जावावा नाही, लोक इथं गोळा होणार नाहीत म्हणून तो शब्द मी देत नाही आहेत. पण स्थानिक लोकांनी मला सांगितलेलं आहे काही दिवसामध्ये ही बोट आज तुम्हाला पाहायला भेटते. हे उद्यापासून ही बोट पाहायला भेटणार नाही आहे, कारण थोड्याच दिवसात हिचा निलाव झालेला आहे. काही दिवसानंतर हिची कटिंग होईल आणि नंतर तुकड्या तुकड्यांमध्ये ती विकली जाईल. आणि इथं आणखी आल्यानंतर एक गोष्ट समजली, ह्या जो बोटचा कॅप्टन होता ना, कॅप्टन जो बोट चालवणारा, जो पायलट, तो इथं राहतोय. तो का तिथं तो समोर राहतोय. शिपचा एक नियम आहे, जो कॅप्टन असतो ना, जोपर्यंत त्या बोटीचा निकाल लागत नाही ना, तोपर्यंत त्यांनी ते बोट सोडायचे नाही. म्हणजे 5 वर्षापूर्वी ही बोट जरी भरकटत या ठिकाणी आली असेल, आज हिची अवस्था आज आपण पोहतोय पार गंजलेल्या अवस्थेमध्ये. ही जरी गंजलेल्या अवस्थेमध्ये असेल, बोट खराब झालेली असेल, पण त्या असणाऱ्या कॅप्टनला बोट सोडून जायचा अधिकारच नाही आहे. तब्बल 5 वर्ष दुबईचा असणार ही बोट, दुबईचा असणारा पायलट, बोट चालवणारा, तो भारतामधील असणाऱ्या कोकणामध्ये साध्या नारळाच्या झाडाखाली असणाऱ्या छोट्याशा पत्राच्या कौलाच्या घरामध्ये राहतोय. हे वेगळं पण आहे. हे जे काही नियम आहेत त्यानुसार तुम्हाला फॉलो करावं लागतात. समोर असणारे तुम्ही बोट हे पाहताय, नक्कीच काही दिवसांमध्ये हे बोट तुम्हाला पाहायला भेटणार नाही आहे. जर असालच जवळ आला असेल रत्नागिरीमध्ये तर या कधी ही बोट पाहिला. नंतर ही बोट जर तुम्ही फक्त रील्स आणि यूट्यूब चॅनल वरतीच तुम्हाला पाहायला भेटेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.